मोहम्मद अयाज मिशी ही न फुटलेलं हे पोरग आपल्या मित्रांच्या मदतीनं एक प्लॅन तयार करतं. असा प्लॅन जो फक्त चित्रपटांमध्ये दाखवला जातो. पण हा पोरगा आपल्या कल्पकतेच्या जोरावर त्या प्लॅनला वास्तवात आणतो. सोशल मीडिया वापरताना हा पोरगा अनेक सुशिक्षित मुली आणि महिलांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा. फक्त प्रेमाच्या जाळ्यातच ओढत नव्हता, तर त्यांना हे पटवून द्यायचा की मी तुमचाच आहे. मुलीही त्याच्या शब्दांवर भाळायच्या, विश्वास ठेवायच्या, त्याला भेटायच्या. पण तो लांडगा फक्त भेटत नव्हता, तर तो नियोजन करून भेटत होता. तो या मुलींना भेटायचा, त्यांना बाहेरगावी फिरायला घेऊन जायचा, त्यांच्यासोबत शरीर संबंध ठेवून त्याचं रेकॉर्डिंग करायचा. त्या मुलींना याची कल्पनाही नसायची. त्या या मुलाच्या खांद्यावर बिनधास्त डोकं ठेवत होत्या. पण या पोरानं त्या विश्वासाला तडा दिला. नुसता तडाच दिला नाही, तर आपल्या मुस्लिम मित्रांच्या मदतीनं या मुलींचं आयुष्य बर्बाद करून टाकलं. ही घटना अमरावतीच्या परतवाडामधली आहे. या घटनेनं अख्खा महाराष्ट्र राज्य हादरून गेलाय. यावर काय व्यक्त व्हावं हे देखील अनेकांना सुचत नाहीये. नक्की काय झालंय तुम्हाला सांगतो पुढच्या काही मिनिटांमध्ये. नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट. सगळ्यात अगोदर मी एक गोष्ट आवर्जून तुम्हाला सांगू इच्छितो, तुमच्या लक्षात आणून देऊ इच्छितो की आजवर जितक्या महिलांच्या शोषणाच्या, फसवणुकीच्या घटना घडल्यात, या प्रकरणांमध्ये एकतर पीडिता न्याय मागायला पोलिसांच्या दारात गेलीये किंवा पीडितांचे नातेवाईक अथवा कुणी सामाजिक कार्यकर्ते. पण कदाचित ही अशी पहिलीच घटना असेल की जिथं सत्तारूढ खासदारांना न्याय मागण्यासाठी पोलिसांच्या दारात जावं लागतंय. का तर या मोहम्मद अयाज नावाच्या विकृतानं केलेलं हे कृत्य इतकं गंभीर आहे की कित्येक जणींचं आयुष्य त्यामुळे उद्ध्वस्त होणार आहे. हा मोहम्मद अयाज बाबतीत बोलायचं झालं तर याचं वय अवघं 19 आहे. अमरावतीच्या परतवाडामध्ये राहणाऱ्या विकृत अयाजच्या डोक्यात असा विकृत कट शिजत होता, ज्याची कल्पना त्याच्या जन्मदात्या आईबापांना देखील नव्हती. मिसरूड देखील न फुटलेला हा विकृत अयाजनं हातात आलेल्या सोशल मीडियाचा फायदा घेत मुलींचं शोषण करायचं ठरवलं आणि यासाठी त्यानं वापर केला तो म्हणजे स्नॅपचॅट, इंस्टाग्राम सारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा. या माध्यमातून अयाज मुलींशी मैत्री करायचा, चांगल्या घरातल्या मुली आणि महिला हेरायचा, त्यांच्याशी मैत्री वाढवायचा, त्यांचा विश्वास जिंकायचा, नंतर त्यांना फिरायला घेऊन जायचा आणि त्यांच्या अपरोक्ष त्यांच्यासोबत अश्लील व्हिडिओ शूट करायचा. या व्हिडिओवरून तो या मुलींना ब्लॅकमेल देखील करत होता. आता अशीही माहिती पुढे येते की अयाज या मुलींना ग्रुपमध्ये ॲड करायचा, आपल्याच धर्मातील इतर मुलांना तो या मुलींचे नंबर पुरवायचा. हा एक नियोजनबद्ध रीतीनं केलेला कट होता. यात अयाज सोबत त्याचे काही मुस्लिम मित्रही त्याला मिळालेले होते. पण म्हणतात ना, पापाचा घडा देखील काही काळानंतर भरतो. तीच गोष्ट अयाजच्या सोबत सुद्धा झाली. या अयाजचा व्हिडिओ स्थानिक पातळीवर लीक झाला किंवा व्हायरल केला गेला. याची दबक्या आवाजामध्ये चर्चा स्थानिक पातळीवर सुरू होती. पण जेव्हा खासदार अनिल बोंडे यांच्या कानावर ही गोष्ट गेली, तेव्हा त्यांनी आपली सूत्र हलवली आणि त्यांच्या पायाखालची जमीनच हरकली. कारण या घटनेमध्ये या विकृत अयाजनं एक नाही, दोन नाही, तर तब्बल काही शेकडा मुलींचे आणि महिलांचे अश्लील व्हिडिओ तयार करून ते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हायरल केले होते. हे लक्षात येताच खासदार अनिल बोंडे यांनी संतप्त होत पोलीस स्टेशन गाठत संबंधित घटनांची माहिती पोलीस स्टेशनला दिली. मात्र तरीही स्थानिक पोलीस ढिम्म होते. मात्र त्यानंतर माध्यमांमध्ये हा विषय आल्यानंतर दबाव वाढला आणि पोलिसांनी कार्यवाही सुरू केली. याबाबत माध्यमांशी बोलताना अनिल बोंडे म्हणाले, परतवाडा येथे अतिशय धक्कादायक प्रकरण घडलंय. एक अयाज अहमदने हिंदू मुलींचे साधारणतः 350 अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल केलेत. या व्हिडिओच्या माध्यमातून तो मुलींना ब्लॅकमेल करतोय, जीवे मारण्याची धमकी देतात, पैसे उकळतात आणि वेश्यावृत्तीकडे सुद्धा ढकलतात. दुर्दैवानं अमरावतीच्या पोलिसांनी यावर अजूनपर्यंत काहीच कार्यवाही केलेली नाही. जेव्हा मी पोलिसांना फोन केला त्यावेळी त्यांनी सांगितलं की या अनुषंगानं कोणी तक्रार दाखल केली नाही आणि म्हणून मी इथं माझ्या सहकाऱ्यांसह येऊन ही तक्रार दाखल केली आहे. यावेळी अनिल बोंडे असंही म्हणाले की मी राज्यसभेचा सदस्य म्हणून स्वतः पुढाकार घेत तक्रार दिली. आता या प्रकरणी SIT नेमली जावी. सोबतच अनिल बोंडे यांनी नाशिकच्या प्रकरणाचं उदाहरण देखील दिलं. ते म्हणाले, अशोक खरातच्या प्रकरणामध्ये कोणतीही तक्रार नसताना माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुन्हे दाखल करायला लावले. त्या धर्तीवर या घटनेतही कार्यवाही व्हावी.
आता राज्य सरकारनं या घटनेच्या तपासासाठी SIT स्थापन केली आहे. IPS अधिकारी शुभम कुमार यांच्या नेतृत्वाखाली SIT स्थापन केली गेली आहे, ज्यात 36 पोलीस कर्मचारी आणि 11 पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. त्यांनी या प्रकरणात आतापर्यंत मोहम्मद अयाज उर्फ मोहम्मद तन्वीर, उजेर खान उर्फ इक्बाल खान, तरबेज खान उर्फ तस्लीम खान आणि मोहम्मद साद उर्फ मोहम्मद सादिक अशा 4 आरोपींना अटक केली आहे. या प्रकरणात आता मुख्य आरोपी असणाऱ्या अयाजवर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला गेलाय. सोबतच त्याच्या घरावर अमरावतीमध्ये पहिल्यांदाच UP स्टाईल कार्यवाही केली आहे. UP मध्ये राबवला जाणारा योगी पॅटर्न म्हणजे बुलडोझरनं बांधकाम पाडणं हे अयांच्या बाबतीत प्रशासनानं केलंय. यावेळी स्थानिक आमदार प्रवीण तायडे देखील उपस्थित होते. या प्रकरणात आतापर्यंत 8 पीडितांची ओळख पटली आहे. मात्र पोलिसांनी या प्रकरणातील पीडितांनी स्वतःहून पुढे यावं असं आवाहनही केलंय. या प्रकरणात आता स्थानिक सर्वपक्षीय नेते एकत्र आले. समाजातील सर्वच घटकांमधून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येतोय. पण या घटनेने एक मोठा प्रश्न इथल्या पोलीस व्यवस्थेवर निर्माण केलाय. हे प्रकरण आज घडत नाहीये. गेल्या काही दिवसांपासून स्थानिक पातळीवर या बाबतीत दबक्या आवाजात चर्चा होतीये की व्हिडिओ लीक होत आहेत. या व्हिडिओमध्ये मुली किंवा महिलांचे चेहरे बदलत आहेत. मात्र यामध्ये एक चेहरा कॉमन आहे, तो म्हणजे आरोपी अयाजचा. परतवाड्यामध्ये या संबंधानं कुणकुण लागलेली होती. लोकांमध्ये चर्चाही होती. मग पोलिसांपर्यंत इतकी मोठी गोष्ट कशी पोहोचली नाही याचं आता आश्चर्य व्यक्त केलं जातंय. हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकच नाही तर राजकीय लोकप्रतिनिधींना देखील पडलाय. आता भलेही पोलिसांनी अनिल बोंडे यांनी पुढाकार घेतल्यानंतर गुन्हा दाखल केलाय, आरोपीच्या घरावर बुलडोझर चालवला, मग इतके दिवस पोलिसांना याची खबर कशी लागली नाही हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो. तुम्हाला या प्रकरणाबद्दल काय वाटतं? मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.